नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। नवोदय विद्यालय समिती भरती 2024 तर पहा मित्रांनो 1377 जागांसाठी नवोदय विद्यालय या ठिकाणी मित्रांनो भरती चालू आहे। तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये मित्रांनो मल्टीटास्किंगचं पद आहे मित्रांनो, या ठिकाणी मल्टीटास्किंग स्टाफचं या ठिकाणी पद आहे 14 क्रमांकाचं। तर यामध्ये मित्रांनो असे 14 प्रकारचे वेगवेगळे पद आणि या भरतीसाठी मित्रांनो कोणकोणत्या पदामध्ये 12वी पास सुद्धा लागते आणि कोणकोणत्या पदामध्ये ग्रॅज्युएशन सुद्धा लागते, कोणकोणत्या पदामध्ये ITI सुद्धा लागते। तर पहा मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ या पदामध्ये तुम्हाला फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते। कुठले मित्रांनो पर्सेंटेज लागणे यामध्ये काहीच नाही लागत। तुम्ही जर या ठिकाणी 10वी पास असाल तर तुम्हाला नवोदय विद्यालय समिती या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर फॉर्म भरणे मित्रांनो ऑलरेडी चालू आहे नवोदय विद्यालय समिती या भरतीचे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 7 मे 2024 आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्ही 7 मे 2024च्या अंदर मित्रांनो भरू शकता। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 7 मे 2024 आहे। ठीक आहे, तर चांगली मित्रांनो ही भरती निघाली आहे नवोदय विद्यालय या ठिकाणी। या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड किती असणार आहे, उंची किती असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, पगार किती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यालय समिती या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा मित्रांनो नवोदय विद्यालय समिती या ठिकाणी 1377 जागांसाठी भरती चालू आहे। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात 10वी पासवर आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 7 मे 2024 आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो या भरतीसाठी महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 18,000 ते 56,900 पर्यंत भेटणार आहे आणि गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो हे आणि या भरतीचा पेपर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर पहा नवोदय विद्यालय समिती या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते नवोदय विद्यालय या भरतीमध्ये आणि तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर पहा जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीला मित्रांनो या भरतीमध्ये फक्त 500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो ही जी भरती निघाली आहे नवोदय विद्यालय समिती, तर या भरतीमध्ये मित्रांनो 14 प्रकारचे पद आहे। मी तुम्हाला त्या ठिकाणी 14 पद या ठिकाणी दाखवून देतो आणि शिक्षण काय काय लागतं या पदामध्ये त्याबद्दल सुद्धा सांगून देतो, जेणेकरून तुमचं या ठिकाणी जे शिक्षण झालं असेल त्या अंदाजाने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तुमचा ITI झाला असेल तर तुम्हाला ITIच्या बेसिसवर मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही 10वी पास असाल तर 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर पहा यामध्ये मित्रांनो जवळपास 14 प्रकारचे पद आहे। पहिलं जे पद आहे ते आहे मित्रांनो स्टाफ नर्स, यामध्ये जवळपास 121 जागा आहे। दुसरं पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर, यामध्ये 5 जागा आहे। त्यानंतर तिसरं पद आहे ऑडिट असिस्टंट, यामध्ये 12 जागा आहे। चौथं जे पद आहे ते या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, यामध्ये 4 जागा आहे। त्यानंतर पाचवं जे पद आहे लीगल असिस्टंट, यामध्ये 1 जागा आहे। सहावं जे पद आहे ते स्टेनोग्राफर आहे, तर यामध्ये जवळपास 23 जागा आहे। त्यानंतर सातवं जे पद आहे कम्प्युटर ऑपरेटर, यामध्ये 2 जागा आहे। त्यानंतर आठवं जे पद आहे कॅटरिंग सुपरवायझर, यामध्ये 78 जागा आहे। त्यानंतर मित्रांनो 9वं जे पद आहे ते ज्युनियर सेक्रेटरी, यामध्ये 21 जागा आहे। त्यानंतर 10वं जे पद आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, यामध्ये 360 जागा आहे। त्याचबरोबर 11वं जे पद आहे इलेक्ट्रिशियन, यामध्ये मित्रांनो जवळपास 128 जागा। 12वं जे पद आहे लॅब अटेंडंट, यामध्ये 161 जागा आहे। 13वं जे पद आहे मेस हेल्पर, यामध्ये 442 जागा आहे। 14वं जे पद आहे त्या मित्रांनो मल्टीटास्किंग, यामध्ये 19 जागा आहे। तर हे जे 14वं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफचं, तर यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। ठीक आहे, पर्सेंटेज वगैरे नसले तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर नवोदय विद्यालय समिती या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर पहा नवोदय विद्यालय समिती या भरतीमध्ये जे मित्रांनो फिजिकल वगैरे काही नाही, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे या भरतीमध्ये। तर तुमचं जे सिलेक्शन आहे नवोदय विद्यालय या भरतीमध्ये लेखी परीक्षेवर होणार आहे। तर या भरतीमध्ये मित्रांनो लेखी परीक्षा आहे, जे पण विद्यार्थी लेखी परीक्षा पास होणार आहे त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, आणि लेखी परीक्षा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। एक
लक्षात ठेवा। तर महाराष्ट्रातले हे जवळपास मित्रांनो 6 सेंटर आहे। पहिले जे सेंटर आहे ते मित्रांनो पुणे आहे, दुसरं सेंटर मुंबई आहे, या ठिकाणी सुद्धा पेपर होणार आहे। तिसरं सेंटर मित्रांनो नागपूर आहे, चौथं सेंटर मित्रांनो नाशिक आहे, पाचवं सेंटर मित्रांनो या ठिकाणी रत्नागिरी आणि सहावं जे सेंटर आहे ते मित्रांनो या ठिकाणी अमरावती। ठीक आहे, नवोदय विद्यालय समिती या भरतीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे हे मित्रांनो 6 सेंटर आहे। या ठिकाणी नवोदय विद्यालय या भरतीचा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे। लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुमची 100 मार्काची परीक्षा असणार आहे नवोदय विद्यालय समिती या भरतीची। हिंदी व्याकरणचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर 40 प्रश्न हे मित्रांनो कम्प्युटरच्या रिलेटेड असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची 100 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 2 घंट्याचा टायमिंग भेटणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची परीक्षा असणार आहे 100 मार्काची नवोदय विद्यालय समिती या भरतीची। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी ही लेखी परीक्षा पास होणार आहे त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि तुमचं मित्रांनो सिलेक्शन झालं या भरतीमध्ये तर स्टार्टिंगलाच तुम्हाला या ठिकाणी 30,000पर्यंत पगार मिळणार आहे। ठीक आहे, तर चांगली भरती मित्रांनो नवोदय विद्यालय समिती या ठिकाणी चालू आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर पहा मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही। तर आतापासून चांगली तयारी करा आणि आतापासून मित्रांनो चांगले तुम्ही पुस्तक घेऊन घ्या आणि यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता मित्रांनो, कारण की मला नवोदय विद्यालय समिती या भरतीबद्दल बेस्ट पुस्तक कोणतं आहे हे माहीत नाही। ठीक आहे, तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा बघू शकता चांगलं पुस्तक कोणतं आहे। तर चांगल्या मास्तरांनी त्या ठिकाणी माहिती सांगितल्या पुस्तकाबद्दल, चांगलं तुम्ही आतापासून पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागा। आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा, आतापासून 8-8 घंटे अभ्यास करा। तर सोशल मीडियापासून मित्रांनो जेवढं ते तेवढं दूर राहा, कारण की कसं एक वेळा आपण सोशल मीडियामध्ये घुसलो, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, तर यामध्ये मित्रांनो पूर्ण फुल टाइमपास होऊन जाते आपला। 5-6 घंटे कसे जाते हे मित्रांनो आपल्याला माहीत पडत नाही। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो सोशल मीडियापासून दूर राहा आणि आतापासून मित्रांनो चांगली तयारी करा नवोदय विद्यालय समिती या भरतीची। तुम्ही जर घरी अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा मित्रांनो वाचनालयामध्ये लायब्ररीमध्ये अभ्यास करा, कारण की घरच्यापेक्षा जास्त अभ्यास त्या ठिकाणी होतो। ठीक आहे, तर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा, कारण की 1377 जागांसाठी नवोदय विद्यालय समिती या ठिकाणी मित्रांनो भरती चालू आहे। ठीक आहे, तर आतापासून चांगली मित्रांनो तुम्ही अभ्यास करा। आतापासून जे पण विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करणार आहे, जे पण विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करणार आहे त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तर चांगली भरती मित्रांनो चालू आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर 7 मे 2024 हे मित्रांनो नवोदय विद्यालय समिती या भरतीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर पहा तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा मित्रांनो 18,000 ते 56,900 पर्यंत तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। तर गव्हर्नमेंट जॉब आहे नवोदय विद्यालय समितीची। ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आणि नवोदय विद्यालय भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।